सकल मराठा समाज म्हणजे पहिल्यांदा तर सकल मराठा समाज हा आम्ही जे नाव ठेवलेलं आहे तर बदलापूरचं जर बघितलं तर मराठा आणि कुणबी समाज हा एकत्र फार मोठा आहे. पण सकल मराठा समाजामध्ये ही महाराजांच्या कार्यामध्ये जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली तेव्हा घरामध्ये जे 4 भाऊ होते 5 भाऊ होते तर एकाने आपल्या हातात शेती घेतली तो कुणबी झाला. ज्यांनी लढायला गेला तलवार घेतली तो महाराजांचा मावळा झाला. पण त्या भावाला तलवारीत लढण्यासाठी तलवार पाहिजे होती, त्यासाठी तो तलवार घडवणारा तो लोहार झाला, त्याला कपडे देणारा तो शिंपी झाला. पण महाराजांबरोबर सगळे एकटून लढले आणि तो मराठा झाला. मर के जो न हटा वो मराठा. मग ह्याच्यामुळे आम्ही कोणत्याही एका जाती वगैरे तर आमच्या मराठा समाजात जेवढी काय पोट जाती आहेत त्यांना घेऊन हा महोत्सव होतो, म्हणून ह्याचं सकल मराठा महोत्सव होतं. आणि हा महोत्सव कोणत्याही प्रकारे इतर गोष्टीचा टाळण्यापेक्षा मराठा महोत्सव हा सर्वांच्या सकल मराठा समाजाच्या मदतीने त्यांच्या योगदानाने हा दरवर्षी होत असतो. ह्या 19 फेब्रुवारीला जी महाराजांची जयंती आहे त्यावेळेस आपण एक महानाट्य करतोय, शिवशंभो यशोगाथा म्हणून शौर्यगाथा म्हणून कार्यक्रम आहे. हा महानाट्य आहे, याच्यामध्ये उंट आहेत, नंतर घोडे आहेत आणि 250 कलाकारांचा संच आहे. असे हे महानाट्य आहे. याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी जी भारतावरती प्रथम झाली त्याच्यानंतरचा शेवटचा इतिहास म्हटला जातो तसा नाही, पण आणखीन भरपूर इतिहास आहे. महाराजांचा इतिहास एवढा छोट्या ह्याच्यात दाखवणं शक्य नाही, पण एक छान प्रयोग झालेला आहे आणि फार चांगला प्रयत्न झालेला आहे की आबाल वृद्ध म्हणजे शाळेतल्या पोरांना यांना हा कार्यक्रम म्हणजे आणि विशेष म्हणजे एकदा तो कार्यक्रम झाला 7 वाजता सुरू झालं तर तो मध्ये कोणत्याही सत्कार समारंभ व इतर गोष्टीसाठी तो थांबणार नाहीये. कंटिन्यू तो कार्यक्रम लाईव्ह महानाट्य आहे आणि याच्यातनं लहान मुलांना असू दे मोठ्यांना असू दे यातनं प्रेरणाच घेतली जाणार आहे. आणि शंभू महाराजांचं जे छळ झालं जे आपण आता मध्ये चित्रपट बघितला होता त्यांनी जो भूमिका केली तर तो लाईव्ह तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे की महाराजांनी किती नरक यातना सहन केल्यात आणि त्यांच्या निधनापर्यंत हा जो आपला कार्यक्रम आहे तो आपण म्हणजे पूर्ण होणार आहे महानाट्य इथे. सर्वप्रथम मी सांगेन की ह्या ठिकाणी जे कार्यकारी मंडळ अरुणजी जाधव आपले स्वागताध्यक्ष चव्हाण जाधव आहेत, राय जाधव आहेत आणि चव्हाणांबरोबर संभाजीचे कार्याध्यक्ष अविनाश देशमुख दररोज मेहनत करत असतात. त्यांचं सगळ्यांनी मी आभार मानतील. त्याबरोबर आम्ही सगळे मागच्या फळीचे कार्यकर्ते सगळे आहोत आम्ही. पण मी खऱ्या अर्थाने खरं सांगेन बदलापूरमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्याचबरोबर महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्या 12 बलुतेदार होते. तर महाराजांनी मराठा म्हणजे काय महाराष्ट्र राहणारा मराठा असं नाही आहे. हे खऱ्या अर्थाने अरुणने सांगितलं ज्याच्यात तलवार आली तो लढावेळ झाला, शेती करायचं कुणबी झाला. म्हणून मी सांगितलं की प्रत्येक समाजाच्या माणसांनी ज्याला लाईव्ह नाट्य म्हणजे बघण्यासाठी छावा चित्रपट सगळ्यांनी बघितलं. मी पिक्चर 5-6 वेळा बघितला की महाराष्ट्राच्या बाहेर शंभू राजा नक्की कोण होते हे माहीत नव्हतं आणि त्या सगळ्या जे 33 स्टेटमधल्या इंडियामधली लोक बाहेरच्या लहान मुलंच रडायची की किती मोठा त्याग दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत शंभूराजांनी केला होता. आणि दुसरं मी बदलापूरमधल्या सगळ्या यंग मुलांना आव्हान असं करीन कॉलेजच्या की आपण वेगवेगळे महोत्सव करतो त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचे डान्सर्स किंवा हे आणत असतो हिरो हिरोईन, पण त्यापेक्षा शंभूराजांचं खऱ्या अर्थाने लाईव्ह नाट्य हे बघण्यासाठी सगळ्यांनी याचं कारण सांगेन की 1980 छत्रपतींचा मृत्यू त्याने 1989 1680 ते 1689 9 वर्षाच्या साम्राज्यामध्ये ह्या व्यक्तिमत्वाने काय घडवून आणलं पाहिजे 33 वर्षापर्यंत. हे शंभूराजे होते, एकही लढाई हरलं नाही आणि कुठल्या प्रकारच्या त्यागातून त्यांनी हे स्वराज्य टिकून ठेवलं. आणि या सगळ्यातून टिकून ठेवलं असताना की अजून तर 15-20 वर्ष म्हणजे मी मला असं वाटतंय जर 20 वर्ष अजून शंभूराजे टिकले असते तर कदाचित त्या देशाचा इतिहासच वेगळा घडला असता असं मला वाटतंय. पण आपल्यात काय करता पण ते लाईव्ह बघायला अरुणजींनी सांगितलं चव्हाण साहेबांनी की लाईव्ह जर बघायला मिळणार आहे आपल्याला तर सगळ्यांनी खऱ्या अर्थाने लाईव्ह बघण्यासाठी कुठल्या हिरो हिरोईनला बघण्यासाठी आपला हिरोच शंभूराज आहे. तर सगळ्यांनी खऱ्या अर्थाने कॉलेजच्या मुलामुलांनी ते लाईव्ह नाट्य बघण्यासाठी सगळ्या शाळेतल्या मुलांनी यावं असं मी विनंती. आपले भोसले घराण्याचे अक्कलकोट संस्थानाचे जे राजे आहेत मालोजी राजे तिसरे भोसले हे स्वतः ह्या कार्यक्रमाला त्या दिवशी आवर्जून उपस्थित राहणार आहे. तसं आमचं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मध्ये पण राज्याभिषेकच्या कार्यक्रमाला ते आले होते आणि यावेळेस ते आम्हाला जास्तीत जास्त वेळ बदलापूरकरांना देणार आहेत. 250 कलाकार आहेत मॅडम, असे 250 कलाकार आहेत आणि उंट आहेत, त्यामध्ये घोडे आहेत, तलवार वगैरे सगळ्या प्रकारचं कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज संकुल कार्मेज इंग्लिश ग्राउंडजवळ असणार आहे. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. सदरू कार्यक्रमामध्ये
प्रथमतः गणेशवंदना होईल, नंतर अल्लाउद्दीन खिल्जी आक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायरेश्वर मंदिरावरील स्वराज्य स्थापनेची शपथ, तोरणागडावरील लढाई, सुप्यावरील छापा, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, आरमाराची स्थापना, अफजल खान वध, पावनखिंड लढाई, लाल महालातील शाहीसे खानाची फजिती, आग्र्याच्या कैदेतून सुटका, तसेच तानाजी मालुसरे यांची कोंढाणा लढाई, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांचे देहावसन, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, औरंगजेबाचे स्वराज्यावरील आक्रमण, जंजिराची लढाई, संभाजी महाराजांची कैद आणि संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या सर्व ऐतिहासिक घटनांचे ह्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण होईल. बदलापूरमधील तमाम शाळकरी मुलांना, नागरिकांना मी या निमित्तानं आवाहन करेल की हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपण ह्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. तरी मी तुम्हाला विनंती करेल की ह्या कार्यक्रमासाठी आपण 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 10 कार्मेल ग्राउंडवर आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. 3,000-3,500 आसनाची इथे व्यवस्था केलेली आहे. मी तुमच्या माध्यमातून तमाम अंबरनाथ तालुक्यातील शिवप्रेमी आणि सगळ्याच लोकांना, बहुजन समाजाचे, शेवटी महाराज हे बहुजन समाजाचे होते आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की मोबाईलच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये गुंतून न जाता छत्रपती शिवाजीरायांचा आणि संभाजी महाराजांचा लाईव्ह जे पराक्रम आहे ते दाखवण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतो आहे. आणि महाराज शौर्यगाथा इथून जेव्हा कार्यक्रम संपून जातील किंवा तुम्ही महाराज शौर्यगाथा इथून घरी घेऊन जावी. तुमच्यामधून पुन्हा तमाम माझ्या शिवप्रेमींना आव्हान आहे की मुलांनी 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता इथं उपस्थित राहावं. तुम्हाला महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं शौर्यगाथा इथं पाहण्याची उत्तम संधी आहे. याचा तुम्ही लाभ घ्यावा. थँक्यू.